धन्यवाद. धन्यवाद. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये संत तुकाराम त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोराबाई गोसावींच्या या सानिध्यात चिंचवड विधानसभेच्या या महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे मावळ लोकसभेचे एक कर्तृत्वान नेतृत्व आणि संसदरत्न श्रीरंगाप्पा बारणे, या विधानसभेचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा आपल्या सर्वांच्या अश्विनीताई, उमाताई खापरे, या शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेशजी बहल, शत्रुघ्नजी काटे, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका चंद्रकांता सोनकांबळेताई, माझा मित्र आणि RPIचा अध्यक्ष कुणाल ओवाळकर, मंचकावरील सर्व मान्यवर, उमाताई खापरे असतील, अमितजी गोरखे असतील, मंचकावरील सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व महायुतीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, शिवसेना, माननीय शिंदेसाहेब गट आणि भारतीय जनता पार्टी आणि RPIचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व मतदार बंधू भगिनी, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आज खरं तर दिलगिरी व्यक्त करतो की स्टेजवर बऱ्याच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बसता आलं नाही, त्याबद्दल मी सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वात कौतुक करावं असं मला वाटतं की ज्या व्यक्तींनी आम्ही म्हणजे कॉलेज जीवनामध्ये आम्ही बरोबर होतो, 2007 ते 12 मध्ये आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं, असे आपले सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं लाडकं नेतृत्व नाना उर्फ विठ्ठल काटे यांचं मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो की त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा हा जो चंग उचलला आणि त्यांनी हा महायुतीला मदत करण्याचं जे मोठं मन केलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. ही वीर चाफेकरांची भूमी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी आहे आणि लढवई भूमी आहे. त्यासाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आणि चिंचवड विधानसभेचा विकास करण्यासाठी, पिंपरी चिंचवडचा विकास करण्यासाठी जी काही महायुतीच्या घटक पक्षांनी जी आम्हाला मदत केली आहे आणि महायुतीचा धर्म पाळण्याचा जो आम्हाला शब्द दिलाय, त्याबद्दलही मी त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. मी अधिकचं बोलणार नाही, कारण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. मी एवढंच सांगेल की भाऊ गेल्यानंतर जी चिंचवडवरची किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरचं जे छत कोसळलेलं होतं, ते छत किंवा आधार देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने चिंचवड विधानसभा असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरावर आपलं लक्ष असावे, आपलं प्रेम असावं, एवढंच या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला विनम्र आवाहन करतो. आज पाहिलं तर चिंचवड विधानसभा हा एक विकसनशील मतदारसंघ आहे. मागील 3 टर्ममध्ये स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि ज्यावेळेस 4,81,000 मतदार होते, आज जवळपास 6,73,000 मतदारांची संख्या झालेली असताना जो विकास इथे करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्याचे घटक पक्ष यांनी मागील 20-25 वर्षापासून केलेला आहे, तोच विकास या पुढील काळामध्ये करण्याचं आम्ही इथे सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना मी आश्वासन देतो. आणि ज्या पद्धतीने 2017 नंतर किंवा 2014 नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम केलं. मग दीन दलित गरीब कुटुंब असेल, महिला असेल, युवक असेल, सर्व कुटुंबापर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं. या पुढील काळातही अशाच पद्धतीने
आम्ही जनतेचा विकास आणि जनतेच्या प्रगती आणि कामासाठी या पुढील काळातही आम्ही जाऊ असं मी आपल्याला आश्वासित करतो। आज पिंपरी चिंचवड शहर हे बाहेरनं म्हणजे स्थलांतरित असणाऱ्यांचं संख्या जास्त आहे, गाववाल्यांची संख्या, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या इथे रोजगार निर्मितीसाठी रोजगारासाठी आलेल्या लोकांचंही प्रमाण जास्तच आहे। या सर्वांच्या कष्टानं म्हणजे या दोघांच्या कष्टानं हे शहर उभं राहिलेलं आहे, ही सोनेरी नगरी उभी राहिलेली आहे आणि या सोनेरी नगरीचं पोटेन्शियल पण खूप आहे। आज जर आपण पाहिलं तर एका बाजूला IT हब आहे, दुसऱ्या बाजूला ॲटोमोबाईल हब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला चिंचवड मतदारसंघ किंबहुना पिंपरी चिंचवड शहराची प्रगती कसं होईल, मग ती शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर मूलभूत सुखसोयी असेल, पाणी असेल, या सर्व गोष्टींसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते हे कटिबद्ध राहू अशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। आणि पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज चिंचवड विधानसभेची उमेदवारीची जबाबदारी दिली। मी निश्चितपणे या येणाऱ्या पुढील काळामध्ये चिंचवड विधानसभेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न, उर्वरित प्रश्न, ते विधानसभेमध्ये आपला चिंचवड विधानसभेचा आवाज हा विधानसभेपर्यंत निश्चितच घुमेल अशी मी आपल्या सर्वांना शाश्वती देतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी एक विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी चिंचवड विधानसभेमध्ये आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कमळ हे माझं चिन्ह आहे, बॅलेट मशीनला 2 नंबरला माझं नाव आहे, कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने मला विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना विनम्र आव्हान करतो। आणि पुनश्च एकदा मंचकावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी जनता, मायबाप, मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जगताप साहेब। आणि आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्यांच्या विचारांनी तुमच्या मन आणि मनगटामध्ये विचाराचं बळ भरणार आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक दिलखुलास व्यक्तिमत्व, राज्याचे